मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 066 495। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यात मराठा समाजाकडून कडकडीत बंद पुकारण्यात आलाय। बीड शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर बीडमधील व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत। बीडमधील बस सेवा ही सुरळीत असून अत्यावश्यक सेवा देखील सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत। बंद दरम्यान बीडमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता शहरांमध्ये एक अपर पोलीस अधीक्षक, एक उपविभागीय पोलीस अधिकारी, 4 पोलीस निरीक्षक, 25 पोलीस उपनिरीक्षक आणि 150 पोलीस कर्मचारी यांसह बीडमधील राखीव पोलीस दल देखील वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी दिली। आज बीड शहरामध्ये सकल मराठा आंदोलक व इतर काही संघटना यांनी बीड शहर, बीड जिल्हा व महाराष्ट्र बंदची हाक काल दिली होती। त्या अनुषंगाने बीड उपविभागामध्ये फिक्स पॉइंट्स, पेट्रोलिंग सकाळीपासूनच आहेत। सर्व आमचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आणि बंद हा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेला आहे। व्यापारी असोसिएशननी पण त्याला पाठिंबा दिलेला आहे। मराठा आरक्षणाचा संवेदनशील विषय असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, यांनी योग्य ती काळजी घेतलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे आम्ही ST बसेस ज्या आहेत सर्वसामान्यांना ये जा करणाऱ्या, कोणाचे दवाखान्याचे कामं असतात, कोणाचे अजून काही इंटरव्ह्यू असतात नोकरीचे, मुलांचे, त्यासाठी ST बसेससुद्धा आम्ही चालू आहेत सुरळीत। पूर्ण हायवे पण सुरळीत चालू आहे आणि शांततेत चालू आहे आणि शांततेत होईल अशी आम्हाला आशा आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला व आंदोलकांना मी अशी विनंती करतो की त्यांनी हे आंदोलन व इथून पुढेचे कुठलेही आंदोलन शांततेत व लोकशाही मार्गानेच करावेत। आणि पूर्वीच्या ज्या घटनांची पार्श्वभूमी आहे आपल्या शहराला व जिल्ह्याला, तर त्या पार्श्वभूमीवर अजून काही अनुचित प्रकार कुठला होणार नाही आपल्याकडून किंवा आपल्या कार्यकर्त्यांकडून, अशी मी कळकळीची सर्वांना विनंती करतो। सर्व जनतेला पण विनंती करतो की आपण शांततेत गुण्यागोविंदाने नांदावं। आरक्षणाचा मुद्दा शासनाने सुद्धा अगदी अधिवेशन पण डिक्लेअर केलेलं आहे 20 तारखेला। त्यामुळे सर्वांनी शांततेत राहावं, गुण्यागोविंदाने नांदावं, अशी मी सर्वांना भावनिक आवाहन। किती कार्यान्वित आहे, किती यंत्रणा इथे काम करते, CRPF असले सर्व जवान असेल, याच्यामध्ये एक अपर पोलीस अधीक्षक, त्यानंतर एक उपविभागीय पोलीस अधिकारी, 4 पोलीस निरीक्षक, 25 पोलीस उपनिरीक्षक आणि 150 कर्मचारी असे बंदोबस्ताला तैनात करण्यात आलेले आहेत। बाहेरून बंदोबस्त आलेला नाही, तर आमचे जे स्ट्रायकिंग फोर्स आहेत ते आम्ही पूर्ण सरांनी, आमच्या SP सरांनी पूर्ण जिल्ह्यामध्येच लावलेले आहेत। त्याप्रमाणे आमच्या बीड उपविभागामध्ये सुद्धा लावलेले आहे।